विमानतळाचे प्रस्ताव हे राज्य शासनाकडनं केंद्राकडे गेलेले आहेत। पुण्याच्या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव, छत्रपती संभाजीनगरचा विमानतळाचं ते नाव, दिबा पाटलांचं नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव आणि कोल्हापूरचं छत्रपती राजाराम महाराजांचं नाव असे प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेले आहेत राज्य सरकारने। आता ते योग्य वेळेला कॅबिनेटला गेल्यानंतर त्याला मंजुरी मिळेल आणि या चारही प्रस्तावासाठी स्वतः व्यक्तिगत माझाही पाठपुरावा सुरू आहे। पुन्हा एकदा पाणी वाढवू प्रस्तावाला मान्यता नाकारली, दोन्ही अगोदर रिसायकलिंगचा हिशोब द्या आम्हाला पाण्याचा, नंतरच देऊ। मला असं वाटतं पुणे महानगरपालिका आज पुणे महापालिकेतली जर लोकसंख्या पाहिली तर जवळजवळ 65 ते 70 लाखावरती पुण्याची लोकसंख्या गेली। जुना कोटा होता त्यावेळेची पुण्याची लोकसंख्या किती होती आणि आज लोकसंख्या किती याचाही विचार केला गेला पाहिजे। मुंडव्याच्या जॅकवेल मधनं जे बेबी कॅनॉलला पाणी सोडलं जातं ते ट्रीट करून पाणी आम्ही सोडतो। मला असं वाटतं की जलसंपदा विभागानं सुद्धा आपण किती पाणी उचलतो याची क्षमता स्वतःची पण तपासली पाहिजे। जेवढं पाणी आम्हाला सोडायला पाहिजे तेवढं पाणी आम्ही सोडतोय, किंबहुना सोडलेलं पाणी उचलतात किती हे मला असं वाटतं त्यांनी सुद्धा त्यांच्या यंत्रणेने तपासण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आम्हाला सांगितलेलं आम्ही निश्चितपणे करतोय। नदी पात्रातला एक प्रश्न आहे, कुठला? नाही, आता तांत्रिक अडचण नेमकी काय काय मी कार्यक्रमात आहे सकाळपासून, मी नक्की माहिती नदी पात्रातला एक प्रश्न आहे। आपला नदी सुधार प्रकल्प जो आहे तो डीपी रोडचा चालू होता, तिथे फॉरेस्टला आपण पुरंदरमध्ये जागा देत होतो, पण आता पुन्हा ते काहीतरी गडबड झाली, पुन्हा कोर्टात जाणार। गडबड म्हणजे काय? मला तुम्ही प्रश्न म्हणजे असं झालंय, उत्तर विषय असा झालेला आहे की जी जागा आपण पुरंदरमध्ये 19 एकरची जागा देत होतो, आता फॉरेस्टने पुन्हा त्याला नकार दिलाय असं ऐकण्यात आलंय। आणि मी माहिती घेतो असं काय झालं असेल प्रलंबित राहिलाय। जागा पर्यायी शोधू, ती जागा असेल दुसरी जागा असेल आपण करू, पण आम्हाला पुण्याचा नदीचा प्रकल्प 2 प्रकल्प आहेत। एक पुण्याच्या नदीचं पाणी स्वच्छ करणं, पुण्याचा नदीकाठ सुधारणं असे 2 वेगळे प्रकल्प आहेत। त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाला चांगल्या पद्धतीनं चालना देणं, तिथं काही अडथळे येणार नाही याची काळजी घेणं हे आमचं काम आहे। प्रकल्प पुन्हा लांबणीवर जाईल। पुण्याचा पालकमंत्री कोण होणार? भाजपचा की राष्ट्रवादी? आणि दुसरा पुण्याचा भाजपचा कारभारी कोण होणार? कारण बघा, भारतीय जनता पार्टी, पहिले तुमचे गैरसमज दूर करतो मी, भारतीय जनता पार्टीत कुणी एक व्यक्ती नेतृत्व करत नाही। पुण्याचं सांगायचं असेल, महाराष्ट्राचं सांगायचं असेल, इथे सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया आहे। इथे आमची कमिटी असते, इथे आमच्या अनेक वेगवेगळ्या विषयासाठी आम्ही समित्या नेमतो। त्यामुळे काही असलं ते सामूहिक नेतृत्व पुण्यात, राज्यात, देशात आहे। येस।